नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। भरणेंकडचं क्रीडा खातं हे कोकाटे यांना मिळण्याची शक्यता आहे। कोकाटे यांचा खातेबदल होणार, त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विषय असा आहे की माझं नाव ॲडव्होकेट पुष्कर दुर्गे आहे। आमचं असं म्हणणं होतं की जी काय तुम्हाला कॉन्ट्राबँड सापडलेला आहे तो कॉन्ट्राबँड एका पर्समध्ये सापडलेला आहे। ती पर्स एका टेबलावर होती, त्यामुळे आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन जे आहे ते आमच्याकडे सापडलेलं नाहीये। त्यामुळे कोणाच्या पर्समध्ये काय होतं त्या बाबतीत आम्हाला नॉलेज नाहीये। आणि ॲट द सेम टाइम जे कोण आरोपी आहेत ज्यांच्या पर्समध्ये हे जे कॉन्ट्राबँड सापडलेलं होतं त्यांना पोलिसांनी सुमोटो MCR मागितलेला आहे आणि आमच्याकडे कॉन्शियस पोझिशन नसताना सुद्धा ते आमची पोलीस कस्टडी मागू शकत नाही। त्यामुळे फर्दर कस्टडी जस्टिफाईड राहणार नाही अशा कंडिशनमध्ये आम्ही MCR ची मागणी केली होती। ऑलरेडी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे, त्यांना ऑलरेडी न्यायालयीन कोठडी दिलेली आहे। आमच्याकडे काय तपास करायचा आहे त्यांना? आमच्याकडे एक व्हिडिओ म्हटलेले काय आक्षेपार्ह व्हिडिओ आहे आणि असं काही नाही, असं आक्षेपार्ह व्हिडिओ वगैरे काही नाही। ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे, ज्याच्या त्याच्या फोनमध्ये वैयक्तिक नंबर लवकरच आम्ही जामिनासाठी अर्ज करू आणि जामिनासाठी आम्ही लवकर अर्ज करू आणि जामिनासाठी लवकर अर्ज करू। झालेला तपासाचे कागद पाहून त्याचे अवलोकन करून योग्यता करायचा का नाही हे चर्चा करून आम्ही ठरवू। काय कोर्टाने परमिशन दिली होती बोलण्यासाठी, बोलणे काय समोर आलं? माझ्या सगळ्या वकील टीमचे मी आभार व्यक्त करेन की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे। पण हा सगळा न्यायप्रविष्ट विषय आहे, मी आधी सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे। जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य समोर येईल। 2 दिवसापासून आर्ग्युमेंट तुम्ही ऐकताय, पोलीस रोज काहीतरी खोटे दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं म्हणणं होतं। आर्ग्युमेंट आज पण वेगळे आर्ग्युमेंट न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही। पण तुम्ही त्यांच्याशी बोललात का? कोर्टामध्ये काही वेळ दिली होती त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? हे सगळं न्यायप्रविष्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावर आज रोजी काही बोलणं कठीण। थँक्यू, धन्यवाद। तर माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे। प्रांजल खेवलकर यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे। त्यानंतर उद्या खेवलकर यांच्याकडून जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे। माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। भरणे यांच्याकडचं क्रीडा खातं हे कोकाटे यांना मिळण्याची शक्यता आहे। कोकाटे यांचा खातेबदल होणार असून त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशीही माहिती सूत्रांकडून मिळते। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं जाणार असून मंत्रिपद राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातेबदल करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्याची सूत्रांची माहिती आहे। कोकाटेंना दत्तात्रय भरणे किंवा मकरंद पाटलांकडील खातं मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना भोवण्याची शक्यता आहे। पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली। मात्र महायुती सरकारनं माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदलण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मोबाईलवर पत्ते खेळण्याचा व्हिडिओ आणि सरकारला भिकारी म्हणण्यासंदर्भातील वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी कोकाटे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती। आता महायुती सरकारनं कोकाटेंचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचं खातं बदलण्याचा मधला मार्ग स्वीकारल्याचं बोललं जात आहे। आता माणिकराव कोकाटेंना कधी दिलंच तर रम्मी एक अधिकृत साहसी खेळाचा दर्जा रम्मीला सरकारने द्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही करू। धनंजय मुंडे यांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। धनंजय मुंडे यांनी 2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। काल आणि आज सलग 2 दिवस धनंजय मुंडे फडणवीसांना भेटले। धनंजय मुंडेंच्या सलग 2 दिवस मुख्यमंत्र्यांच्या भेटीनं चर्चांना उधाण आलं आहे। मंत्रिमंडळात पुन्हा सहभागी होण्यासाठी पुन्हा लॉबिंग सुरू झाल्याच्या चर्चा आहे। बुधवारी दुपारी धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत पहिली भेट झाली। गुरुवारी धनंजय मुंडेंनी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। गुरुवारी मुंडेंच्या भेटीआधी अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना वर्षावर भेटले। अजितदादांची 11:30 वाजता वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट झाली।
त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची सह्याद्रीवर तटकरेंसोबत भेट झाली. दरम्यान अजित पवारही सह्याद्रीवर पोहोचले. अजित पवारांनंतर धनंजय मुंडेही सह्याद्रीवर पोहोचले. सह्याद्रीवर दादा, तटकरे, फडणवीस आणि मुंडे भेटल्याची चर्चा आहे. 2 दिवसात मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या 2 भेटी झाल्यानं मंत्रिपदासाठी धनंजय मुंडे लॉबिंग करत असल्याच्या चर्चा आहेत. कृषी घोटाळ्यात, अवजार खरेदी घोटाळ्यात मुंबई उच्च न्यायालयाची क्लीन चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. मुंडेंच्या मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू असल्याच्या भेटीगाठीनं चर्चा वाढल्या. इतर मंत्र्यांच्या अतिरिक्त खाती धनंजय मुंडेंना देण्याच्या चर्चा. धनंजय मुंडेंनी लॉबिंग सुरू केली असली तरी विरोधकांचा मुंडेंना मंत्रिपद देण्याला कडाडून विरोध आहे. मला असं काही वाटत नाही. त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यामध्ये रात्री बड्या नेत्यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्री शिंदे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पक्षातील खासदारांची बैठक सुद्धा घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याने सस्पेन्स वाढवलाय. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतली आहे. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक राज्यपालांना भेटले होते. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी राज्यपालांची भेट घेतल्याची चर्चा आहे. बुधवारी एकनाथ शिंदे हे सायंकाळच्या सुमारास दिल्लीत दाखल झाले. शिंदेंच्या दौऱ्यातील घडामोडींनी अनेक चर्चांना उधाण आले. बुधवारी दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी बुधवारी रात्री भाजपच्या एका बड्या नेत्याची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदेंनी भाजपच्या या बड्या नेत्याची भेट कोणत्या मुद्द्यावर घेतली हे अद्याप स्पष्ट झालं नाही. वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांसंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत नरेश मस्के, संदीपान भुमरे, प्रतापराव जाधव, धैर्यशील माने, मिलिंद देवरा आणि रवींद्र वायकर उपस्थित होते. एकनाथ शिंदे बहुतेक प्रेसिडेंट ट्रम्पला सल्ला द्यायला आलेले आहेत टेरिफ संदर्भात. एकनाथ शिंदे बहुतेक प्रेसिडेंट ट्रम्पला सल्ला द्यायला आलेले आहेत टेरिफ संदर्भात. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस हे 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहांची भेट घेतली होती. या भेटीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि राज्यातील राजकीय स्थितीबाबत चर्चा झाली असल्याचं म्हटलं जात आहे. खासदारांची देखील मी जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा येतो, इथे दिल्लीमध्ये बैठक घेतो आणि NDA आणि आमचं जे काही नातं आहे त्या खऱ्या अर्थाने या अधिवेशनामध्ये देखील आमचे लोक भारताची बाजू घेऊन, देशाची बाजू घेऊन, भारतीय लष्कराची बाजू घेऊन NDAची एक घटक पक्ष म्हणून जी मजबूतीने बाजू लावून धरतात ते देखील दृश्य आपण पाहत आहे. त्याबद्दल देखील चर्चा झाली. त्याचबरोबर या ठिकाणी जे महाराष्ट्राचे जे प्रश्न आहेत केंद्र सरकारशी निगडीत त्यावरही चर्चा झाली. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये SIT स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची आज भेट घेतली. त्यानंतर SIT स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. आरोपींना सोडणार नाही असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटलंय. महादेव मुंडे हत्या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीसांनी DGPंना SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे. यावेळी सुरेश धस हे देखील ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी महादेव मुंडेंचे काही फोटो मुख्यमंत्री फडणवीसांना दाखवले. महादेव मुंडेंचे फोटो पाहून मुख्यमंत्री फडणवीस भावुक झाल्याचं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलंय. महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ते बी एकदम भावुक झाले जेव्हा मी प्रतिक्रिया म्हणजे 21 महिन्याचा जे मी वृत्तांत त्यांना सांगितला तेव्हा ते पण भावुक झाले. त्यांना मी फोटो पण दाखवले. साक्षात त्यांनी डोळे झाकले आणि माझ्या लेकरा बाळाकडे बघून त्यांनी तात्काळ त्या अधिकाऱ्यांची फोन लावून पुन्हा बीडच्या SP सरांना बी त्यांनी बोलले की तुम्ही बी अजून लक्ष द्या याच्यामध्ये SIT
मध्ये सुद्धा आणि त्यांच्यासोबत तुम्ही पण लक्ष घाला अजून या केसमध्ये आणि आरोपींना तात्काळ अटक करा असे म्हणले आहेत मुख्यमंत्री. मी साहेबांना निवेदनामध्ये नावं दिली आहेत. मग साहेब म्हणले आहेत तात्काळ आपण ह्याच्यावर मागणी करू आणि मी नार्को टेस्ट त्यांना हे केली आहे की आता 21 महिने झालं की आरोपी डायरेक्ट कसे म्हणतील की आम्ही खून केला आहे म्हणून ते पण मी मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने DG साहेबांना सांगून त्या ठिकाणी लगेच्या लगे ऑर्डर काढा, आजच्या आज ऑर्डर काढा आणि ही SIT स्थापन करा. आणि ज्ञानेश्वरी ताई आम्हाला सर्वांना विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला ते फोटो वगैरे पाहिल्याच्या नंतर की हे इतकं भयानक असू शकतं का. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपी निर्दोष सुटले आहेत. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्यामध्ये NIA विशेष न्यायालयानं आज हा निकाल दिला. तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय. पुराव्यांच्या अभावी 7ही आरोपी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल पुरोहित यांच्यासह 7ही आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग यांची निर्दोष मुक्तता झाली. साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहितांसह मालेगाव स्फोटातील 7 आरोपी निर्दोष मुक्त. पुराव्यांअभावी सर्व 7 आरोपींची निर्दोष मुक्तता. स्फोटासाठी वापरण्यात आलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह यांची असल्याचा पुरावा नाही. बाईकवर ब्लास्ट झाला हे सिद्ध झालं नाही. सुरुवातीपासून एक वेगळा रंग या केसला देण्यात आला त्या वेळच्या राजकीय लोकांकडनं आणि ते एक मोठं नाव त्यात ऍड करण्यात आलं. फक्त ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीचं नाव तिथे घेण्यात आलं. पण या केसमध्ये ती गाडी साध्वीची होती हे प्रॉसिक्युशन प्रूव्ह करू शकलं नाही. मान्य कोर्टाने स्पष्ट सांगितलं की एखाद्या केसमध्ये गाडीची ओनरशिप प्रूव्ह करायची असेल चेसिस नंबर प्लस इंजिन नंबर दोन्ही प्रूव्ह केलं पाहिजे, जे ह्या केसमध्ये केलेलं नाहीये. जगात वाईटापेक्षा चांगलं खूप जास्ती आहे. ठीक आहे, जे घडलं त्याच्याबद्दल चर्चा करण्यामध्ये अर्थ नाही. जे पदरात पडलं यश त्याच्याबद्दल सर्वांनी समाधानी राहायला पाहिजे. त्याप्रमाणे मी देखील समाधानी आहे. ठीक आहे, कुणाच्याही विरुद्ध बोलण्यात कुठल्या मला काही स्वतः स्वारस्य नाही. मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञा सिंह निर्दोष मुक्त. RDX कर्नल पुरोहित यांनी आणल्याचा पुरावा नाही. कर्नल पुरोहित यांनी बॉम्ब बनवल्याचा पुरावा नाही. पुरोहितांनी संस्थेची रक्कम स्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही. अभिनव भारतचा निधी बॉम्बस्फोटासाठी वापरल्याचा पुरावा नाही. कोर्टाने हे सांगितलं की जे 325 साक्षीदार तपासले त्यामध्ये कुठल्याही साक्षीदाराच्या एव्हिडन्समध्ये हे आलेलं नाही की कर्नल पुरोहितने ऑन ड्युटी असताना RDX मिळवलं, त्यानंतर RDX ट्रान्सपोर्टेशन कसं झालं याच्यावर प्रॉसिक्युशन एजन्सी प्रकाश टाकू शकलेली नाहीये. त्यानंतर नेमकं कुठे हे बॉम्ब असेंबल केले गेले हे सुद्धा प्रॉसिक्युशन एजन्सी समोर आणू शकली नाही, हे कोर्टाने सांगितलं. हमारा घर छूट गया, परिवार छूट गया, माता पिता छूट गए, भाई छूट गए, घर छूट गया. समाज से हमारे कलंकित नाम है आतंकवाद करके हम कहीं भी जा नहीं पा रहे. उसकी भरपाई कौन करेगा, ये बड़ा प्रश्न है. मैं फिर बोलता हूँ, क्या कॉम्पेंसेशन फैसला है, न्याय नहीं है. ये न्याय नहीं है. जब तक जो दोषी है इसके, जो इन्होंने केस को फ्रेम किया है, जब तक वो कटघरे नहीं आएंगे तब तक न्याय नहीं माना जाएगा. मोबाईलमध्ये कोणतेही पुरावे सापडले नाही. बोटांचे ठसेही कुठे सापडले नाही. आरोपींनी बैठका केल्या याचा पुरावा नाही. आरोपींच्या विरोधातील बहुतांश आरोप चुकीचे. फक्त संशयाच्या आधारावर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही. भगवा आतंकवाद आणि हिंदू आतंकवाद म्हणून संपूर्ण हिंदू समाजाला आतंकवादी दाखवण्याचा प्रयत्न या देशामध्ये त्यांनी केला. त्याबद्दल काँग्रेसने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. अल्पसंख्याकांचं लांगुल चालन करण्याकरता हिंदू आतंकवाद आहे, भगवा आतंकवाद आहे, अशा प्रकारचा जो प्रचार आणि प्रसार केला होता तो आज किती खोटा होता हे उघड झालेलं आहे. 17 वर्ष एवढा मोठा कालावधी या बेकसूर लोकांना ज्या काही यातना
भोगाव्या लागल्या, त्यानंतर हा निकाल आज लागला आहे. ठीक आहे, 17 वर्षानंतर का होईना, पण सच्चाईचा विजय झालेला आहे. भारताचा 25% टॅरिफ लावणाऱ्या अमेरिकेचा पाकशी करार, तेल साठवण क्षमता विकसित करण्याबाबत पाकिस्तानशी अमेरिकेनं करार केलाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली आहे. भारत रशिया काय करतात मला घेणं देणं नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया. छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी धरणातील पाण्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जलपूजन. जलपूजनानंतर जायकवाडी धरणातून पाणी सोडलं. पुणे जिल्ह्यामध्ये पानशेत धरण भरल्यामुळे पानशेतकरांकडून धरणाचं जलपूजन, नागरिकांकडून धरणाच्या पाण्यामध्ये पूजेचं साहित्य अर्पण. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांची घोषणाबाजी. संत एकनाथ कारखान्याच्या ऊसाची थकीत बिलं देण्याची शेतकऱ्यांची मागणी. साताऱ्यामधील कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग आणखी कमी करणार. पाणलोट क्षेत्रामधील कमी पाऊस, धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी 12,671 क्युसेक्स विसर्ग. एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊ.